10वी आणि 12वीच्या परीक्षा शालेय जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। विद्यार्थ्यांसाठी कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण असतो। पण बोर्डाच्या याच परीक्षांमध्ये कॉपी करण्याचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आणि त्यामुळे कॉपी मुक्त अभियानाचं अक्षरशः राज्यामध्ये आज 10वीच्या परीक्षेत फज्जा उडाल्याचं दिसलं। बघूया। 10वीच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचे दावे पहिल्याच पेपरच्या दिवशी फोल ठरलेत। जितके विद्यार्थी परीक्षा देत नसतील त्यापेक्षा अधिक जण केंद्राबाहेर दिसत होते। जालन्याच्या मंठा तालुक्यातल्या तळणीतील केंद्रावर तौबा गर्दी उसळल्याचं बघायला मिळालं। ही गर्दी बघून पोलीसही हतबल झाले होते। बदनापूर इथल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप पर्यवेक्षकांनी केलाय। या ठिकाणी पेपर फुटलेला नाही आहे। पेपर अगदी व्यवस्थितरित्या या ठिकाणी घेतला गेलेला आहे। परंतु या ठिकाणचं जे वातावरण आहे सर, या ठिकाणी विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी अतिशय सेफ वातावरण नाही आहे। आम्ही ज्यावेळेस पर्यवेक्षक म्हणून वर्गावर गेल्याच्या नंतर जे काही कॉपी पुरवणारे बहादर लोक आहेत बाहेरून धमक्या देणं, दगड फेकणं, पेपर कॉपी पुरवा, पेपर पूर्ण लिहिला गेला पाहिजे विद्यार्थ्यांनी, याच्यासाठी तुम्ही काळजी घ्या, नसतं तुम्हाला बाहेर आल्यावर पाहू, अशा पद्धतीचा अनुचित प्रकार या ठिकाणी वारंवार आमच्यासोबत घडलेला आहे। बाकी इथून पेपर फुटला अशा पद्धतीचं काही नाही। आणि कॉपी पण या ठिकाणी आतमधून विद्यार्थ्यासाठी आम्ही पूर्ण चेक करून विद्यार्थ्यांना आत पाठवलेले कॉपी या ठिकाणी आम्ही पुरवू दिलेली नाही आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तर कॉपीमुक्त अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाला। कॉपी पुरवणारे शेकडो, पण बंदोबस्तावर पोलीस अवघे 1-2। कॉपी बहादर छतावर तर पोलीस खाली, अशी स्थिती बघायला मिळाली। पोलिसांनी समजावून सुद्धा कॉपी बहादर मागे हटायला तयार नव्हते। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही तेच चित्र बघायला मिळालं। येवला तालुक्यातल्या अंदरसूल इथल्या केंद्रावर तरुण कॉपी पुरवण्यासाठी धडपड करत होते। दुसऱ्या मजल्यावरच्या विद्यार्थ्यांना खालून वरती कॉप्या फेकल्या जात होत्या, पण प्रसार माध्यमांचे कॅमेरे पाहून कॉपी बहादरांनी धूम ठोकली। त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। एकीकडे कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय, तर दुसरीकडे यवतमाळ आणि जालना जिल्ह्यामध्ये पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटल्याचं बोललं जातं। यवतमाळच्या महागावात पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली। दरम्यान मराठीचा पेपर फुटला नसल्याचं स्पष्टीकरण जालना जिल्हाधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण मंडळानं दिलंय। प्रसार माध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडं, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। पहिलं म्हणजे पेपरफुटीच्या बातमीचं मी पूर्णपणे खंडन करतो। शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना जे काही पेपर फुटला म्हणून जी काही पानं प्रसिद्ध झाली आहेत ती पानं आणि आमच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही, त्यामुळं पेपर फुटल्याची ही अफवा आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षा विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। या परीक्षांवरती त्यांचं उज्ज्वल भविष्य अवलंबून असतं। सद्गुण जोपासणं हे शिक्षणाचं मर्म आहे, तसंच ते शिक्षणाचं, जीवनाचं आणि तत्वज्ञानाचं सुद्धा खरं ध्येय आहे। विद्यार्थ्यांनी वर्षभर जी मेहनत केली त्याचं फळ त्यांना परीक्षेतनं मिळणार आहे, पण ज्यांनी मेहनत केलेली नाही तेच गैरमार्गाकडे धाव घेत आहेत। गौरव साळी, बालाजी पोतार आणि दीपक शास्त्रीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।